आणि या आंदोलनाला आता ठाकरे बंधूंच्या आंदोलनाला पाठिंबा पाहायला मिळतोय, कारण मवियातले त्यांचे मित्रपक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे या आंदोलनाला एक प्रकारे बळच मिळाल्याचं चित्र बघायला मिळते। 26 जुलैच्या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती नसेल तर प्रत्येकाच्या हाती तिरंगा असेल असं ठाकरेंनी स्पष्ट केलेलं होतं। दरम्यान मोर्चाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली। त्यामुळे रविवारी होणाऱ्या मोर्चावर मध्ये एकाच मंचावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते हे उपस्थित असणार आहेत। मुद्दे सर्वांचे एक आहे, त्यामुळे या सर्व गोष्टींना आमचं समर्थन हे राहणार आहे। त्याही मोर्चाला काँग्रेस पक्ष म्हणून आमचा त्याच्यामध्ये सहभाग राहील, समर्थनही राहील। आपण बघितलं की काल वंचित बहुजन आघाडीचा जो बंद होता त्यामध्ये देखील आम्ही आमचा पाठिंबा दर्शवला होता। त्यामुळे जे प्रयत्न हे प्रामाणिकपणे जे केल्या जात आहेत आणि जे स्पॉन्टेनियस आहे विद्यार्थ्यांना घेऊन केल्या जात आहे आणि पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण बघितलं असेल की त्या 26 तारखेच्या मोर्चात झेंडा कोणी पक्षाचा घेऊन येऊ नका, पक्ष विरहित असल्या कारणामुळे त्या ठिकाणी आमचं म्हणून पक्ष म्हणून सहभाग असेल, मात्र त्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आम्ही देखील त्यात सहभागी